हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण लेक्चर नंबर 2 मध्ये काल प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितला होता. ओके, आज आपण क्वेश्चन नंबर 3, 4 आणि राहिले सगळे क्वेश्चन्स आपण पूर्ण करणार आहोत. नाउ सी हिअर, फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन्स आर गिवन. बघा काय दिलं. फर्स्ट इक्वेशन हा आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. ओके, आता इक्वेशन नंबर 2 2x प्लस y इज इक्वल टू 13. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. बघा कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम आहे. x चा कोएफिशिएंट 2 आहे का सेम. यस, पण इथं दोन्ही प्लस येतं. दोन्ही प्लस असताना बघा लक्षात घ्या, काल तुम्हाला सांगितलं होतं ऍड कधी करायचं, जेव्हा एक प्लस आणि एक मायनस साइन असेल तेव्हा. आणि सब कधी करायचं, एक प्लस एक मायनस सॉरी दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही मायनस असतील तर. मग आता इथं दोन्ही प्लस येतं, मग आपण सबट्रॅक्शन करू. मग इथं लिहू आपण खाली सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. पहिल्या इक्वेशनला सेकंड मधून सबट्रॅक्शन करायचं. लक्षात घ्या, फर्स्ट फ्रॉम सेकंड म्हणजे हा सेकंड अगोदर लिहायचा. लक्षात आले का. फर्स्ट फ्रॉम सेकंड म्हणलं की सेकंड अगोदर लिहायचा, आणि सेकंड फ्रॉम फर्स्ट म्हणलं की अगोदर फर्स्ट लिहायचं असतंय. जे दुसरा वाला असतो तो अगोदर लिहायचा नाही. ओके, मग बघा क्वेश्चन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर सेकंड 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि हा आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. आता आपल्याला करायचं सबट्रॅक्शन, म्हणजे सगळे साइन चेंज. हा प्लसचा मायनस, मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस. हा बघा 2x 2x काय झाला, कॅन्सल म्हणजे 0 झाला. ओके, आता y प्लस 3y हा 1y आणि हा 3y. 1 प्लस 3 हा झाला 4y इज इक्वल टू, आणि 13 मायनस 9 विल बी 4. देअरफॉर y इज इक्वल टू, हा 4 ला 4 आणि हा 4 इकडे आल्यास डिव्हिजन मध्ये, तर y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1 आलेली आहे. y ची व्हॅल्यू काय आली 1. आता बघा पुट ही जी y ची व्हॅल्यू काढली आपण 1, y इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू काढली का, तिला इक्वेशन मध्ये 1 किंवा 2 मध्ये ठेवा. मग पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा आपण. आता फर्स्ट इक्वेशन काय दिले बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. हा 2x ला 2x मायनस हा 3 ला 3 इंटू, दोन्हीच्या मध्ये काय साइन असतं म्हणजे काय असतंय, गुणाकाराचं साइन असतंय. मग 3 इंटू 1 इज इक्वल टू 9. देन 2x मायनस 3 1 जा 3 इज इक्वल टू 9. आता हा मायनस 3 तिकडे गेल्यास प्लस झाला. मग 2x इज इक्वल टू 9 प्लस 3. देन 2x इज इक्वल टू आला 12. 9 प्लस 3 किती झाला 12, आणि 2 डिव्हिजन मध्ये. देन x इज इक्वल टू 12 बाय 2. 2 6 जा 12. देअरफॉर x ची व्हॅल्यू आली आपल्याला 6 आलेली आहे. आणि देअरफॉर खाली लिहू सोल्युशन ब्रॅकेट मध्ये आधी x कोऑर्डिनेट 6 कॉमा देन y कोऑर्डिनेट आलेला आपल्याला 1, and this is your answer. Now take the screenshot. ओके, स्क्रीनशॉट काढा, प्रॅक्टिस करा. आता आपण क्वेश्चन नंबर बघूयात फोर्थ. क्वेश्चन नंबर काय बघूयात, फोर्थ. ओके, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना ट्युशनची सुविधा नाहीये, ओके, अशा विद्यार्थ्यांना अगदी मराठीमध्ये, सेमी इंग्लिशमध्ये तुम्हाला समजेल अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, तर तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत, त्या गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्याला या ट्युशनची सुविधा नाहीये त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, चला इक्वेशन नंबर फर्स्ट 5x मायनस 3n इज इक्वल टू 19. आणि सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडं m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. इक्वेशन नंबर 2. बघा इथं m चा कोएफिशिएंट 5, इथं m चा कोएफिशिएंट 1. सेम आहे का, नाही. इथं n चा कोएफिशिएंट 3 आणि m चा कोएफिशिएंट 6, इथं सुद्धा सेम नाहीये. मग आपण काय करू, मला सांगा,
या इक्वेशनला जर मी 5 न मल्टिप्लाय केलं, इथं 5 येईल ना, म्हणजे 5 इंटू 1 5m, सॉरी 5 इंटू 1 काय आलाय 5m आलाय. ओके, मग आपण काय करू, इथं इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 2 करू. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 5, कारण इथं आपल्याला 5 दिलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन कोणता, सेकंड इक्वेशन. ओके, 5 इन ब्रॅकेट m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 इंटू 5. ओके, आता 5 इंटू m हा झाला 5m मायनस 6 इंटू 5, 6 पंचे 30, 30n इज इक्वल टू 7 इंटू 5, 7 5 जा मायनस 35. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण, 3 म्हणू. आता बघा इथं 5m आहे, इथं पण 5m आहे, मग लिहू आपण सब इक्वेशन, कारण प्लस आहेत ना दोन्ही पण, प्लस म्हणलं की सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड किंवा थर्ड फ्रॉम फर्स्ट केलं तरी चालतंय. अगोदर थर्ड लिहून घ्या, दॅट इज 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. हा झाला थर्ड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन लिहा, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. सगळे साइन चेंज करायचे. ओके, हा प्लसचा झाला मायनस, हा मायनसचा होईल प्लस आणि प्लसचा होईल मायनस. 5m कॅन्सल झाले, 0 झाले. आता बघा मायनस 30 आणि प्लस 3, बघा मायनस 30 प्लस 3 म्हणजे 30 मधून 3 जात नाहीत, मग मायनस 27. ओके, हे झाले मायनस 27n इज इक्वल टू अँड 35 मायनस 19. 35 मायनस 19 किती आले. ओके, हो 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 हो, 35 मायनस 19 16 का, हो सॉरी, दोन्ही मायनस आहेत ना, दोन्ही मायनस येतं. मायनस 35 मायनस 19 किती झाले, मायनस 9 आणि 5 4 आणि 3 1 5 54. आलं लक्षात, दोन्ही मायनस साईन असल्यामुळं साईन मायनस घ्या, 2 नंबरची ऍडिशन करा आणि 27 इकडे गेल्यास डिव्हिजन मध्ये इथं येईल. देअरफॉर n इज इक्वल टू वर मायनस 54 डिवायडेड बाय, हा मायनस 24 इकडे 27 डिव्हिजन मध्ये, हा झाला मायनस 27, हा मायनस मायनस प्लस 27 दुने 54, तर n ची व्हॅल्यू झाली आपल्याकडं 2. आता पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडं, दॅट इज 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. ओके, हा 5m ला 5m मायनस 3 ला 3 इंटू, कारण 3 आणि यांच्यामध्ये काय साइन असतं म्हणजे इंटू असते, आणि यांची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2 इज इक्वल टू 19. तर हा झाला 5m मायनस 3 दोन्ही 6 इज इक्वल टू, हे झाले 19. ओके, आता 5m इज इक्वल टू, हा 19 ला 19 आणि हा मायनस 6 तिकडे गेलास काय झाला, प्लस 6 झालेला आहे. देन 5m इज इक्वल टू 25, 5 ला डिव्हिजन मध्ये टाका, m इज इक्वल टू 25 बाय 5, 5 5 जा 25, देन m इज इक्वल टू आला आपल्याला 5, आणि याच्या खाली तुम्हाला याचे देअरफॉर सोल्युशन. ओके, देअरफॉर सोल्युशन इज 5,2. हा झाला क्वेश्चन नंबर 4. नाउ टेक द स्क्रीनशॉट, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन, देन क्वेश्चन नंबर 5. चला आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 5 अँड 6. ओके, क्वेश्चन नंबर 5 अँड 6 बघूयात. चला, क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट इक्वेशन काय लिहून घ्या, 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. देन x प्लस 5y इज इक्वल टू 4, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. आता कोएफिशियंट कोणाचा सेम आहे बघा, कोणाचाच नाही, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 5 इथं 1 आहे, पण सेम कोणाचा करता येईल मला सांगा. 2 ला कशानं तरी मल्टिप्लाय 5 येईल का, नाही येणार. किंवा 5 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय 2 येणार आहे का, तर बिलकुल येणार नाही. पण इथं 1 आहे ना,
ह्या 1 ला जर मी इंटू 5 केलं तर 5 आलं आणि 5 1 जा 5, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट कसा व्हायला इथं सेम व्हायलाय. मग काय लिहिता येईल मला मल्टिप्लाय. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन सेकंड. मग 5 इन ब्रॅकेट x प्लस 5y इज इक्वल टू 4 इंटू 5. 5 इंटू एक्स हा झाला 5x, पुढे साइन प्लस आहे, 5 5 जा 25, y ला y इज इक्वल टू 5 4 जा 20, इक्वेशन नंबर 3. हा 5x प्लस आहे, हा सुद्धा 5x प्लस आहे, दोन्ही सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन. इथं लिहितो मी सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. आता थर्ड इक्वेशन लिहू, दॅट इज 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. हा झाला इक्वेशन नंबर थर्ड. आणि इक्वेशन फर्स्ट 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आता सबट्रॅक्शन मध्ये सगळे साइन चेंज, हा झाला मायनस, हा झाला मायनस, हा झाला प्लस, 5x कॅन्सल, 25 minus 2 will be 23y is equal to, and 20 plus 3 also 23, then y is equal to हा 23 ला 23 आणि हा 23 कडे काय झाला डिव्हिजन मध्ये 23 1 जा 23, therefore y ची व्हॅल्यू आली आपल्याला 1. y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1. आता करू पुट इक्वेशन, पुट y is equal to 1 इन इक्वेशन फर्स्ट. सेकंड पुढे ठेवा, सेकंड मध्ये ठेवू. चला एकदा सेकंड मध्ये ठेवून बघू. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन बघा काय आहे तर x प्लस 5y इज इक्वल टू 4. हा x ला x प्लस 5 ला 5, y ची व्हॅल्यू इंटू 1 इज इक्वल टू 4, देन x प्लस 5 इज इक्वल टू 4. आता हा प्लस 5 तिकडे गेला मायनस झाला, तर देअरफॉर x इज इक्वल टू 4 मायनस 5. आता 4 मधून 5 जातात का नाही जात, मग मायनस साइन घ्यायचं, 5 मधून 4 मायनस करायचं, म्हणजे हा झाला 1. देअरफॉर सोल्युशन ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1. धिस इज युअर सोल्युशन. ओके. आता अशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्ही भरपूर सॉल्व्ह करू शकतात. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 6. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, या क्वेश्चनचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि मग आपण बघूयात क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय बघा. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात आपण. बरं एक मिनिट, याला काय करू आपण, इक्वेशनला रिअरेंज करू. आणि दुसरा इक्वेशन काय दिला आपल्याला, दुसरा इक्वेशन दिला आपल्याला 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. बघा इथं पण डिनोमिनेटर 3 आहे, इथं पण डिनोमिनेटर 3 आहे, याला 3 ने मल्टिप्लाय करू. इथं डिनोमिनेटर 4 आहे, इथं पण डिनोमिनेटर 4 आहे, याला सुद्धा 4 न मल्टिप्लाय करू. इथं लिहितो मल्टिप्लाय बाय 3. ओके, therefore 3 in bracket 1/3x plus y is equal to 10/3 into 3. हा ब्रॅकेट क्लोज करा. मग आता बघा 3 न फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 3 3 कॅन्सल, म्हणजे हे बघा असं होईल 3 इंटू 1/3x. इथं 3 3 काय झाला कॅन्सल, म्हणजे काय राहिलं फक्त x, म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं फक्त x राहिलेला आहे. आता बघा ह्या 3 न फर्स्ट टर्मला पण मल्टिप्लाय करावं लागतं आणि सेकंड टर्मला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केला 3 3 कॅन्सल, फक्त x राहिला. मग 3 इंटू y काय झाला प्लस 3y झाला इज इक्वल टू, इथं पण 3 3 कॅन्सल, इज इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात आपण. ओके, याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 1 म्हणू. बघा याला इक्वेशन 1 2 देऊन तरी चालतंय, पण आधी त्याला सिम्प्लिफाय करा मग इक्वेशन 1 घ्या. आता इथं बघा डिनोमिनेटर 4 मल्टिप्लाय बाय 4. ह्याला काय करू आपण मल्टिप्लाय बाय 4 करू. मग 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 इंटू 4. समजे. देन 2 इंटू 4, 2 4 जा 8x, पुढं साइन प्लसला प्लस. आता बघा जसं 3 इंटू 1/3x मल्टिप्लाय केलं 3 3 कॅन्सल होता,
तसं 4 न 1/4 वायला मल्टिप्लाय केलंस बघा 4 × 1/4 वाय इथं पण 4 4 कॅन्सल म्हणजे काय राहिलं फक्त वाय राहिलेला आहे. ओके म्हणजे 4 न फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं 8x आला 4 न सेकंड टर्मला मल्टिप्लाय करा 4 4 कॅन्सल झाला फक्त वाय राहिला इकडं सुद्धा हा 4 4 कॅन्सल झाला म्हणजे 11 इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे बघा इथं 3 आहेत इथं 1 आहे मग याला 3 न मल्टिप्लाय करू आपण. ओके इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन सेकंड मग 3 इन ब्रॅकेट 8x प्लस y इज इक्वल टू 11 × 3 8 3 जा 24 8 24 प्लस 3 × y हा झाला 3y अँड 11 3 33 इक्वेशन नंबर 3 बघा. आता इक्वेशन 1 आणि 3 मध्ये इथं 3y आहे आणि इथं सुद्धा 3y पण दोन्ही प्लस येतं दोन्ही प्लस असताना सबट्रॅक्शन मला असं लिहिता येईल का सब इक्वेशन कोणता फर्स्ट फ्रॉम 3 आता फर्स्ट फ्रॉम 3 म्हणजे आधी 3 इक्वेशनला दॅट इज 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि फर्स्ट आहे आपला x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता सबट्रॅक्शन करू आपण याचं हा झाला मायनस हा झाला मायनस हा झाला मायनस इथं बघा 3y कॅन्सल 3y कॅन्सल 24x मायनस 1x 24 मधून 1 गेला हा राहिला 23x इज इक्वल टू आणि 33 मधून 10 गेले दॅट विल बी 23. ओके आता बघा हा 23 डिव्हिजन मध्ये टाका देअरफॉर x इज इक्वल टू 23/23 1 जा 1 म्हणजे 23 1 जा 23 देअरफॉर x इज इक्वल टू काय आला आपल्याला 1 आला. आता पुट करू आपण x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. समजायले का? ओके समजत नसेल मेसेज करा कोणता क्वेश्चन समजलाय तो परत त्याचा व्हिडिओ म्हणून तुम्हाला अपलोड केला जाईल. ओके पुट x इज इक्वल टू 1 इक्वेशन फर्स्ट ठेवा आधी काय तर x प्लस 3y इज इक्वल टू 10 3y इज इक्वल टू 10 आता x व्हॅल्यू 1 मग 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 हा 1 तिकडे गेलास मायनस होईल मग देअरफॉर 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 तर देअरफॉर 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 काय आला आपल्याला 9 आलेला आहे. 3 ला डिव्हिजन मध्ये टाका y इज इक्वल टू 9/3 3 जा 9 तर y इज इक्वल टू आन्सर आलेला आपल्याला 3 and therefore what is the solution? The solution is 1,3. इथे देऊ आपण सोल्युशन ब्रॅकेट मध्ये 1,3 दिस इज युअर आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 6. हे कॅल्क्युलेशन परत एकदा बघायचं हा इथं डिवायडेशनला 3 आहे म्हणून याला मल्टिप्लाय बाय 3 केला इक्वेशन आणला इथं डिवायडेशनला 4 आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 4 केला आणि इक्वेशन आणला आणि मग पुढचं सोल्युशन आपलं रेग्युलर. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट क्वेश्चन. ओके ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका मग आपण क्वेश्चन नंबर 7 आणि 8 देन आवर प्रॅक्टिस इट विल फिनिश्ड. नाउ लेट्स सी हियर क्वेश्चन नंबर 7. आता ऐका क्वेश्चन नंबर 7 आणि 8 मध्ये एक मॅजिक आहे. ओके 7 आणि 8 मध्ये समथिंग इज डिफरंट फ्रॉम अदर क्वेश्चन्स. नाउ ऑब्झर्व अँड टेल मी that. Okay 99x plus 101y is equal to 499. 99x 101y is equal to 499 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता दुसरा क्वेश्चन काय दिला बघा 101x plus 99y 101x and 99y बघायचे जे कोएफिशियंट ते अल्टरनेट येतं इकडे x चा कोएफिशियंट y ला आलेला आहे इकडे y चा कोएफिशियंट x ला आलेला आहे. हा दॅट इज द मॅजिक 501 याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता आहे का अशा कंडिशन मध्ये काय करायचं जेव्हा कोएफिशियंट अल्टरनेट असतात का तेव्हा त्याची एकदा ऍडिशन करायची एकदा सबट्रॅक्शन करायची. ओके इथे लिहू आपण ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501.
याला ऍड करायचं म्हणजे साईन बदलायची गरज नाही. बघा 99 प्लस 101 200x प्लस 101 प्लस 99 इट विल ऑल्सो 200y इज इक्वल टू हा झाला 500 प्लस 500 हा झाला 1000. आता बघा इथं पण 200 आहेत, इथं पण 200 आहेत आणि याला सुद्धा 200 ने डिवाइड होतंय. इथे लिहू आपण डिवाइड बाय 200. आता 200 नच का डिवाइड करायचं, कारण इक्वेशन छोटं होतं बघा. याला 200 ने डिवाइड केलं, याला सुद्धा 200 ने डिवाइड केलं, याला सुद्धा 200 ने डिवाइड करू आपण. इथं 200 200 कॅन्सल, 200 200 कॅन्सल अँड 200 फायजा 1000, 200 पाच 1000. इथं राहिला x, इथं राहिला y इज इक्वल टू इक्वेशन 5. याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण 3. बघा किती छोटा इक्वेशन झालाय. अगोदरचे 99 100 किती मल्टिप्लाय करावं लागतं, आता इक्वेशन छोटा झालेला आहे. आता म्हणूया एकदा सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. थोडा वेळाने या. हो थोडा वेळाने. हा नाव लेट्स इक्वेशन छोटा झाला. सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आपण काय केलं, ह्या इक्वेशन मध्ये एकदा ऍडिशन केली, एकदा सबट्रॅक्शन करायची. ऍडिशन झाली, आता सबट्रॅक्शन करूया. मग फर्स्ट फ्रॉम सेकंड, आधी सेकंड इक्वेशन लिहा. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हा इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट आता 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता यांचं करायचं सबट्रॅक्शन, म्हणजे सगळे साईन चेंज. सगळे साईन काय होतील, चेंज. हा मायनस झाला, हा पण मायनस होईल, हा सुद्धा मायनस, कारण सगळे प्लस येतं. मग आता बघा 101x मायनस 99x 2x. 99 मायनस 101, 99 मधून 100 जातात का, 101 जातात का, नाही जात. मग जेव्हा 99 मायनस 101 असेल, आता 99 मधून 100 जात नाहीत, मग मायनस साईन घ्या आणि 101 मधून 99 मायनस करा. हा झाला 2y आणि 501 मायनस 499 विल बी 2. आता इथं 2a, इथं 2a, इथं सुद्धा 2a. मग याला करू आपण डिवाइड बाय 2. हा 2 ने डिवाइड केला, हा 2 ने डिवाइड केला आणि हा सुद्धा 2 ने डिवाइड केलेला आहे. ओके. आता बघा इथं 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, अगेन 2 1 जा 2. तर देअरफॉर इक्वेशन आला आपल्याकडे x मायनस y इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 4. बघा आता इक्वेशन 3 आणि 4 मध्ये हा बघा इथं प्लस y आहे, इथं मायनस y. प्लस y मायनस y कॅन्सल होतात, मल्टिप्लाय करायची गरज नाहीये, कारण याचा कोएफिशियंट 1 आहे आणि याचा सुद्धा कोएफिशियंट काय नसतो, म्हणजे 1 आहे. इथं लिहितो मी, दोन अपोजिट साइन असल्यास ऍडिशन, हा प्लस आहे हा मायनस आहे. मग ऍड इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 काय आपल्याकडं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 2 आहे x मायनस वाय इज इक्वल टू 1. याची ऍडिशन करा, पण हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला. x प्लस एक्स 2x, 5 प्लस 1 6, देन x इज इक्वल टू 6 बाय 2. तर देअरफॉर x इज इक्वल टू किती आला, 2 3 जा 6. x व्हॅल्यू किती आली आपल्याला 3. आता ही जी x व्हॅल्यू 3 आहे तिला पुट करा इक्वेशन 3 मध्ये. तुम्ही 1 आणि 2 मध्ये सुद्धा ठेवू शकता, पण 1 मध्ये जर x व्हॅल्यू 3 ठेवली तर गुणाकार करा, परत वजाबाकी करा, खूप मोठा होईल. इथं छोटा आहे इक्वेशन, सोल्युशन पण सोपं जाईल, छोटं होईल. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 2 3 मध्ये. इक्वेशन 3 आहे आपला x प्लस वाय इज इक्वल टू 5. पण x व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, मग 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. 3 तिकडे मायनस झाला, तर देअरफॉर y इज इक्वल टू 5 बाय 3. सॉरी मायनस होईल. काय होईल इथं, मायनस होईल, म्हणजे इट विल बिकम 5 मायनस 3. तर y इज इक्वल टू आला 2. आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे काय करायचं, तर काय करायचंय, सोल्युशन लिहायचंय. देअरफॉर सोल्युशन इज 3,2 अँड ऑल्सो यू हॅव टू टेक स्क्रीनशॉट. ओके, आणि स्क्रीनशॉट सुद्धा घ्यायचा आहे. चला आता क्वेश्चन नंबर लास्ट ऑफ दॅट प्रॅक्टिस सेट. ओके, क्वेश्चन नंबर लास्ट ऑफ दॅट प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 8.